राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये जाण्यास उत्सुक आहेत आणि त्यांची तशी बोलणीही चालू असण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये असे बहुतांश नेते आहेत की जे 2029ला आपल्याला संधी मिळू शकते याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या पद्धतीनं रोहित पवार म्हणतायत की आपण भाजपासोबत जाणार नाहीत, तर ते नेमकं कोणतं पाऊल उचलतील हे पाहणं सुद्धा सर्वांसाठी गरजेचं आहे. जर ते विरोधात राहिले तर जे नेते म्हणजे 2 नंबर 3 नंबरचे नेते जे आत्ता सत्तेमध्ये या आत्ता सध्याच्या आमदार खासदारांबरोबर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार नाहीत, ते स्वतःसाठीची 2029ची संधी पाहता विरोधात राहण्याचा मार्ग स्वीकारतील. आणि यातूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? रोहित पवार कोणता निर्णय घेतील? आपला वेगळा गट करून ते सेपरेट राहतील की काँग्रेसमध्ये सहभागी होतील की भाजपाबरोबरच जाऊन आमच्या नेत्यांचा म्हणजे वरिष्ठांचा आदेश आम्ही पाळतोय अशा पद्धतीचं वक्तव्य करतील? आता 2029चं तुम्ही पाहायला गेला तर आत्ताचे जे खासदार आमदार आहेत जे सत्तेमध्ये जाण्यात उत्सुक आहेत, तर ते सत्तेबरोबर गेले म्हणजे भाजपाबरोबर गेले तर सत्तेमध्ये असणाऱ्या किंवा सत्तेला कनेक्ट असणाऱ्या आमदार खासदारांची संख्या किंवा महाराष्ट्रापुरतं पाहिलं तर आपण आमदारांची संख्या महाराष्ट्र सरकारपुरतं पाहिलं तर आमदारांची संख्या ही प्रचंड होऊन जाईल. म्हणजेच आत्ताच 230च्या आसपास काहीतरी आमदार सत्तेत सहभागी असल्यासारखे आहेत आणि त्याच्यावरती आणखीन हे ॲडिशनली जाणार म्हणजे साधारणपणे काय बोलू शकतो आपण 80%च्या आसपास खासदार सत्तेमध्ये आमदार सत्तेमध्ये असतील. यांच्यानंतर भाजपाला जो खासदारांचा सहभाग किंवा सपोर्ट हवा आहे सेंट्रलमध्ये तोही यांच्या 8 खासदारांनी मिळून जाईल. मग महायुतीच्या पद्धतीने जर हे एकत्र लढले तर विरोधामध्ये 2 नंबर 3 नंबरचे नेते असतील किंवा जे थोड्या अल्पशा मतांनी हारलेले नेते आहेत की ज्यांचा त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे, असे नेते विरोधातच राहण्याचा मार्ग अवलंबतील, ज्यामुळे त्यांना 2029च्या निवडणुकीमध्ये संधी मिळू शकते. आणि जनतेचा विरोध किंवा सरकार विरोधातलं वातावरण तसंच कायम राहिलं तर ते या नेत्यांसाठीचं फायदेशीर ठरणार आहे. मग अशा वेळी रोहित पवार जे आत्ता वक्तव्य करत आहेत की आम्ही सरकारबरोबर जाणार नाही आहे, तर ते रोहित पवार कोणता निर्णय घेत आहेत हे महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्याकडे एक संधी नक्कीच असेल जर ते विरोधात राहिले आणि चांगल्या पद्धतीने आंदोलनं केली किंवा लोकांचे प्रश्न मांडले तर एक मोठा नेता बनण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली. कारण महाराष्ट्राचं राजकारण किंवा कोणतंही राजकारण आपण पाहू शकतो, त्यामध्ये एखाद्या नेत्याचं एखाद्या नेतृत्वाचं नाव लोकांना समोर लागतं, मग त्याच्याबरोबर लोक आसपास पुढे जायचा प्रयत्न करतात. आता तशीच स्थिती रोहित पवारांबरोबर आली, पण ते कितपत त्यामध्ये उतरत आहेत म्हणजे पुढे येऊन लोकांच्या बरोबर संपर्क साधतायत, लोकांबरोबर राहून ते विरोध करतायत, यावरच त्यांचं भवितव्य दिसून येते. कारण आगामी निवडणुकीत 2029च्या निवडणुकीत त्यांना त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात मोठी टक्कर मिळणार आहे. संघर्ष अटळ आहे. मागच्या वेळेला सपोर्ट त्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट होता, आत्तातून असणार आहे. त्यामुळे आत्ता सध्याच्या मतदारसंघात त्यांना संघर्ष पाहावा लागणार आहे. त्यांचा बारामती मतदारसंघ आधीच म्हणजे अजितदादा नसताना तो त्यांच्याच फॅमिलीमधल्या व्यक्तीकडे जाईल अशी चिन्ह दिसत आहे. अशा वेळी इथून पुढचा काळ रोहित पवारांसाठी हा मोठ्या संघर्षाचा असणार आहे आणि ते कशा पद्धतीनं पुढे येत आहेत यावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.